राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री धैर्यशील राष्ट्रीय 340चा गॅस 1100 रुपयापर्यंत गेला किंवा अनेक गोष्टीत अनेक कारणे आहेत. हे जरी देश लेवलची बोलत असे देश लेवलला चांगले काही निर्णय झाले असतील, परंतु शेवटी ग्रामीण भागातला माणूस स्वतःच्या रोजच्या दैनंदिन जीवनामधला ज्या गोष्टीची अडचण आहे त्याचा विचार करत असतो आणि हा विचार करून लोकांनी यावेळेस निर्णय आता आम्ही पाहतोय लोकांच्यात फिरत असताना लोकांचा कल आम्हाला जाणवला की लोकांचा निश्चितपणानं शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे कल आहे. कारण शेवटी ते आपल्यातले नेते आहेत आणि लोकांच्या लक्षात आलं एवढा 85 वर्ष वय झाले साहेबांचं आणि साहेब स्वतः पायाला मेहरी लावून राज्यामध्ये फिरत आहेत आणि त्यामुळं तो एक भावनिक म्हणता येणार नाही, परंतु साहेबांचे जे विचार आहेत किंवा साहेबांनी जे राज्यामध्ये गेले 50 वर्ष काम केलं आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये बी रामराजे साहेब असतील किंवा त्यांचे संजीव असतील पिटो असतील या सर्वांनी जे काम केलं आहे साखरवाडीसारख्या ठिकाणी रामराजे साहेबांनी साखर कारखाना बंद असलेला साखर कारखाना चालू करून इथे एक आमच्या गावाला नवसंजीवनी मिळवून दिली. कारण आम्हाला मध्यंतरीच्या काळामध्ये साखरवाडीची भकासवाडी झालेली होती 3-4 वर्षापूर्वी, परंतु आज आपण बघितलं साखरवाडीचं चित्र झपाट्याने बदलते. तो एक विषय लोकांच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 500 कामगार होतो, परंतु आज त्याची डबल आकडावून 1000 कामगार त्या साखर कारखान्यामध्ये काम करतायत. अशी अनेक कामं सांगता येतील आणि त्या दृष्टीने लोकांनी आम्हाला तरी जाणवतं की साखरवाडी परिसरामध्ये निर्णय घेतला की यावेळेस जे तुतारीचं चिन्ह आहे मोहिते पाटलाचं त्याला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा मनोदय दिसतोय आणि तशा पद्धतीची साहेबांचे सर्व उमेदवार विजयी होतील, भरपूर मताने विजय होणार आहेत. आणि भाजप सरकारने GST जी सर्व लोकांना जे GSTत मारलेला आहे ह्या GSTमुळे शेतकरी आणि लहान वर्ग समाज सगळा गोत्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व लोकांनी सर्व मतदारांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या उमेदवारांना भरपूर मताधिक्य देऊन विजय करायचे निराधार केलेला आहे. भाजप सरकारने आत्तापर्यंत काही केलेलं नाही. गॅसच्या किमती 300 पासून 1000पर्यंत गॅस नेला, हे फक्त केलं. शेतीमालाला काही दर दिलेला नाही त्यांना. मिक्सचर वाढले, शेतीमालाचे दर पडले, सगळे दुधाचे दर कमी केले. त्यामुळे भारत सरकारवर आम्ही अत्यंत नाराज आहे आणि आम्हाला हे राष्ट्रवादी शरद पवारांचे सरकार आहे ते आम्हाला पाहिजे आहे. त्यांनी कर्जमाफी 71,000 कोटी कर्जमाफी केली, ह्यांनी काही केलेलं नाही. नुसतं फक्त ड्रामा केलेला आहे की आम्ही बाबा असं केलं तसं करू आणि महाराज साहेबाच्या माध्यमातून बंद पडलेला कारखाना चालू केला आणि महाराजांनी ह्या आपल्या परिसराला गतवैभव निर्माण केलं. कामगार देशोधडीला लागले होते ते सुद्धा महाराजांनी चांगल्या पद्धतीने गाव हे केलं आणि महाराजांनी बाबांनी ह्या परिसरात नंदनवन केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जे सांगतील तीच उमेदवार आम्ही डिक्लेअर करणार आहे आणि धैर्यशील मोठे पाटलांना 80% 100% मतदान देऊन आम्ही सहकार्य करणार आहे.